नमस्कार. कांदा पिकामध्ये 30-40% पासून अगदी 90% नुकसान होते आणि ते 3-4 कारणांमुळे होऊ शकते. जसं लागवड केल्यानंतर काही दिवस रोपाचं तग न धरणे किंवा उभं न राहणे, त्यानंतर पात पिवळी पडणे, करपा किंवा जे काही असंख्य अडचणी, बुरश्या ज्या आहेत त्या, तसेच थ्रिप्स, लाल कोळी किंवा अजून काही अडचणी. यंदाच्या वर्षी तर निमॅटोडचा देखील प्रादुर्भाव दिसत आहे. मग आता या सगळ्या अडचणींवर सोल्युशन म्हणजे आपण काय करतो? कृषी सेवा केंद्र किंवा एक्सपर्ट्स जे असतील कांदा पिकामध्ये त्यांना आपण याच्यावर काय फवारू किंवा याच्यावर काय सोल्युशन घेऊ हे विचारत असतो. पण मी सजेस्ट करेल तसं करण्यापेक्षा तुम्ही काय केलं पाहिजे, की जी काही अडचण आहे, जसं पात पिवळी पडते, मग ही अल्टरनेरियामुळे आहे का, फायटोप्थरामुळे आहे का, फिजरेमुळे आहे का, किंवा अजून कुठल्या बुरशीमुळे आहे, हे बेसिक आपण विचारलं पाहिजे आणि मग त्याच्यावर काय काय सोल्युशन केले जाऊ शकते आणि विशेषतः जैविकमध्ये काय केले जाऊ शकते हे केलं पाहिजे किंवा विचारलं पाहिजे. आता का बरं? कारण की सध्या 10-15 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. अशा वेळेस मुळींची वाढ देखील नाही, वापसा कंडिशन पण तेवढी चांगली नाही आहे आणि त्यामुळे जर ऑक्सिजन नसलं तर मुळी वाढणार नाही आणि मुळी वाढली नाही तर वरती अडचण किंवा वाढीला अडचण. आणि अशा वेळेस जर झाड स्ट्रेसमध्ये गेलं की जे जाणारच आहे, मग अशा वेळेस बुरशांचा किंवा किडींचा प्रादुर्भाव होणारच. यासाठी ॲग्रोथमिसाची मार्गदर्शन प्रणाली तुम्हाला मदत करू शकते. मग सोपं आहे. तुम्हाला जो फोन नंबर आम्ही दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही तुमचे फोटोज पाठवू शकता तुमच्या पिकाचे, कांदा किंवा इतर कुठल्याही पिकाचे. त्याच्यावर आम्ही तुम्हाला सोल्युशन देणार किंवा त्याच्यावर सजेशन्स देणार आणि त्यानुसार तुम्ही त्याचा वापर करू शकता. हे सगळं सोल्युशन देण्या अगोदर आम्ही तुमच्याशी सविस्तर चर्चा करतो आणि कुठल्या बुरशांचा किंवा कुठल्या किडींचा प्रादुर्भाव आहे आणि तो का आहे, कुठल्या पाण्याचा वापर केल्यामुळे जास्त होत आहे का, कुठल्या डोसेजमुळे होत आहे किंवा कुठल्या न्यूट्रिएंटमुळे आहे, ही सविस्तर चर्चा केली जाते. त्यानंतरच तुम्हाला सोल्युशन दिलं जातं. तर नक्की एकदा आम्हाला संपर्क करा आणि योग्य ते मार्गदर्शन मिळवा. धन्यवाद.